नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मैत्रिणींनो, कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाला असं थंडगार असं काहीतरी खायचं राहतं, तर त्यासाठी आज आपल्याला असं थंड अशी रेसिपी बघायची आहे की म्हणजे पोटाला थंडावा येईल खाल्ल्यानंतर। तर ती म्हणजे दही बुत्ती। ही एक साऊथ इंडियन डिश आहे। साऊथ इंडियामध्ये हिला कर्ड राईस म्हणतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दही बुत्ती म्हणतात। आणि साध्या सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर दही म्हणजे फोडणी केलेला दही भात असं पण म्हणतात साध्या भाषेमध्ये। मी इथे भात आधीच तयार करून घेतलेला आहे बघा। असा मऊसर आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे। असा मऊसर भात घ्यायचा आहे बघा, आणि एकदम असा गोळगोळीत मऊ भात घ्यायचा आहे आपल्याला। असा दाणेदार भात घ्यायचा नाही, याच्यासाठी मऊ भात घेतला ना तर खूप छान लागतो। दाणेदार भात घेतला ना तर ते म्हणजे एकीकडे दही आणि एकीकडे ते भाताचे कण असे होतात, मिक्स होत नाही, मेळ धरत नाही। तर त्याच्यासाठी असा मऊ भात घ्यायचा आहे आपल्याला। आणि जर समजा तुम्ही भात शिजवून घेत असाल तर तांदूळ आधी 10 मिनिटं भिजवायला घाला। आणि ज्या तांदूळाचा भात असा मऊ शिजत असेल तोच तांदूळ घ्या यासाठी, आणि असा भात तयार करा। आणि भात शिजवताना मीठ जरा कमी घाला, कारण आपण या रेसिपीमध्ये दही घालणार आहोत, तर त्यामुळे मिठाचं प्रमाण भातामध्ये जरा कमी घाला। तर इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, त्यासाठी मी इथे एवढं दही घेतलेलं आहे बघा। पाव वाटी दही घेतलेलं आहे मी, आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी भात घेतला होता। तर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर बघा, फोडणीसाठी मी इथे हे कढई ठेवली आहे छोटी फोडणीची। तर याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तुम्ही तूप पण घालू शकतात, आवडीप्रमाणे तेल तूप काही वापरू शकतात तुम्ही काही पण। तर 1 पळी तेल घातलं मी। तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये मोहरी घालू। अर्धा चमच मोहरी घेतली आहे। हे बघा, तेल छान तापलं, मोहरी घातली। आणि आता अर्धा चमच उडदाची डाळ घेतलेली आहे, ती घालायची आहे। आणि आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे, कारण तेल जास्त तापलं ना मग बाकीची फोडणी आपली करपायला लागेल। आणि सुकी लाल मिरची घेतलेली आहे 2, आणि तिचे तुकडे करून घेतले ते घालते। कढीपत्त्याची पानं घेतलेली 5-6, माझ्याकडे सुकलेली होती, तुमच्याकडे ताजी असतील तर ती घाला। आणि हिंग घालणार आहे मी, अगदी पाव चमच। मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही फोडणी आता आपल्याला या भातावर घालून घ्यायची आहे। फोडणी घातली भातावर, मिक्स करून घ्यायचं आहे आता। आणि याच्यामध्ये 1 मिरची मी अशी बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, ती घालायची चवीप्रमाणे। आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे, ते पण घालायचं आहे। ते फोडणीमध्ये पण घालू शकतात तुम्ही, पण असं वरती घातलं ना तर दाताखाली आलं ना तर म्हणजे खाताना चव खूप छान लागते, त्याच्यासाठी असं वरून घालायचं। आणि आता आपल्याला दही घालायचं आहे। आणि हे सर्व आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ नाही घालायचं आहे याच्यामध्ये, कारण आपण भात शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ नाही घालायचं आहे। हे बघा, तयार आहे आपली मस्त दही बुत्ती किंवा फोडणीचा दही भात। उन्हाळ्यामध्ये असं खाल्लं ना तर खूप म्हणजे पोटाला थंडावा येतो। हे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। आणि म्हणजे दही नंतरच घालायचं, कारण आपण म्हणजे केव्हा पण मग भात असा तयार करून घेतला ना तर आपल्याला पाहिजे तेव्हा दही मिक्स करून आणि जेवायला म्हणजे घेऊ शकतो आपण। हे बघा, तयार झाली आपली दही बुत्ती। याच्यामध्ये वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघा, वरून कोथिंबीर घालू मस्त, म्हणजे अजून छान अशी चव पण येते त्याला। थोडंसं मिक्स करून घेऊ, आणि तयार आहे आपला फोडणीचा दही भात किंवा दही बुत्ती। आणि याला खायचं म्हणजे असंच खायचं। पापड घ्यायचा असेल तर घेऊ शकता तोंडी लावण्यासाठी,
खूप भारी लागतं. चम्मचने खा, हाताने खा, खूप भारी लागतं. तर बघा आपण खायला घेऊ आता. मस्त कर्ड राईस आपला तयार आहे. सोबत मस्त पापड, मिरची तोंडी लावायला घ्यायची आहे. खूप भारी लागतो. तर तयार आहे आपला उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी स्पेशल असा कर्ड राईस किंवा दही बुत्ती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.